प्रेम करावे तर असे. मी तिला शोधत होते. ती आज दिसलीच नाही. ती कॉलेजला आलीच नव्हती. कारण कुणालाही माहीत नव्हतं. सारे आपापसात कुजबुजत होते. स्पष्ट कुणीही बोलत नव्हतं. हो, ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कलागुणातही. सौंदर्य अतिशय सोज्वळ, सडपातळ, गोरी, अतिशय देखणी. राहणीमान अतिशय साधे, आजच्या युगाला न पटणारे, तरीही आकर्षक. कुणीही प्रेमात पडावं अशी. नाव तिचं राजश्री. आम्ही तिला राज म्हणायचो. राज म्हणजे गाणं, ही तिची ओळख. गाणं हे तिचं वेडच. गाण्यासाठी ती वेडी होती. तिच्या गळ्यात जणू कोकिळाचा वास होता. ती गायला लागली की सारे मंत्रमुग्ध झालेच समजा. त्यातले मी पण एक. मी पहिल्यांदाच तिचं गाणं ऐकलं. जीवलगा राहिले दूर घर माझे. आणि मी तिच्या प्रेमात पडले. ती आजपर्यंत. पण हे की आज कॉलेजमध्ये ती नाही, ट्युशनमध्येही नाही, घरी पण नाही आणि कुणी काही सांगतही नाही. तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली. मी धावतच जाऊन विचारले, अगं राज कुठे आहे? कुठे दिसत नाही. ती रडतच बोलली, हॉस्पिटलमध्ये भरती आहे. मला अचानक काही सुचेनासं झालं. कालपर्यंत जी धडधाकट मुलगी माझ्यासोबत होती ती आज अचानक हॉस्पिटलमध्ये. तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात. ती पुढे बोलू लागली. माझ्या पायाखालची वाळूच सरकली. राजसारखी सहनशील मुलगी असं काही करू शकते, विश्वासच बसत नव्हता. मग अचानक काय झालं? ती कुणाजवळ काही बोलत नव्हती. पण एकदा बोलता बोलता तिने माझ्याजवळ आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला. ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती. तो तिच्या क्लासचा नव्हता, पण कॉलेजचा होता. एक वर्ग समोर होता, पण क्षेत्र एकच होतं. ती बऱ्याच कार्यक्रमात गायची. प्रत्येक स्पर्धा, कॉलेजचे प्रोग्राम राजशिवाय अधुरे असायचे. गाण्यासाठी साथीला वादक लागायचे आणि अशातच त्यांची ओळख झाली. तो वादक होता. प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती. त्याला सगळे ऑलराऊंडर म्हणायचे. तो बऱ्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका गायकांसोबत वाजवायचा. पण राजचं गाणं तो अतिशय जीव लावून वाजवायचा, कारण ती गायचीच भन्नाट. तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारं असायचं. तो अतिशय लोकप्रिय आणि हुशार ड्रमर होता. खूप मुली पटकन त्याच्यावर इम्प्रेस व्हायच्या. या साऱ्या गोष्टीचा त्याला खूप घमंड होता. तो खूप गर्विष्ठ होता. हे त्याच्या वागण्यातून जाणवायचं. हे तिलाही माहीत होतं. पण म्हणतात ना, मनासमोर कुणाचं चालत नसतं. त्याचं नाव विशाल. मन अगदी अविशाल. उद्धट, गर्विष्ठ, चिडचिडा असा त्याचा स्वभाव. दिसायला मात्र एकदम आकर्षक. एकदा कुणी पाहावं आणि प्रेमातच पडावं असा. पडली प्रेमात. म्हणतात ना की प्रेम आंधळं असतं, पण ही तर पूर्णच अपंगच झाली त्याच्या प्रेमात. वेडी. जसजशी त्याची ओळख वाढत गेली तशी हिची ओढही वाढत गेली. तो मात्र सारं समजून बाहेरगावी बरेचदा कार्यक्रमाला मिळून जायचे. बाकी युनिट पण असायचं सोबत. ही मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची. विशाल म्हणजे माझं जीवन, असं ती म्हणायची. तो जेवला की नाही, त्याला बरं वाटतं की नाही, त्याला काय पाहिजे काय नाही, या सगळ्या गोष्टीची काळजी तीच करायची. पण त्याला हे सारं आवडायचं नाही. तो म्हणायचा, रियाज कर, उगाच वेळ घालू नको. तिच्या डोळ्यातला त्याच्यासाठी असणारं प्रेम सर्वांना दिसायचं. पण हा तर पाषाण, याला कधी पाझरच फुटला नाही. कित्येकदा तिच्यावर चिडायचा, पण ही मात्र प्रेम दिवाणी, कधी उलट उत्तरही देत नसे. तिचं मन कित्येकदा दुखावलं जाई. ती कधीही बोलून दाखवत नसे. दुःखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येई.
राजने नेहमी विशालवर निर्मळ निस्वार्थी कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम केलं. देणं देणं आणि देणंच फक्त प्रेम असू शकतं, असं ती म्हणायची. एकदा तरी माझं प्रेम या पाषाणाला पाझर फोटेल या आशेने ती नेहमी त्याच्यावर प्रेम करत राहिली. अचानक तिला समजलं तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चालला आहे. खूप रात्र झाली होती. ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली. पूर्ण रात्र रडून काढली तिने. त्याच्यापासून दूर ही कल्पनाही सहन करू शकली नाही. एकदाची सकाळ झाली. ती कॉलेजला आली. डोळे सुजलेलेच दिसत होते. काय झाले राज? विचारण्याच्या आतच ती कोणाला तरी शोधत पुढे निघून गेली. माझ्या लक्षात आलं ती विशालला शोधत होती. तेवढ्यात तो समोर येताना दिसला. थांब विशाल, मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. तुझ्या आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला, ती बोलली. डोळे पाणावलेले होते. मला सोडून जाऊ नको रे, मी खूप प्रेम करते तुझ्यावर. जीवा पाड. मी कोणतेही कष्ट करेन, तू म्हणशील ते करेन, पण मला सोडून जाऊ नको रे. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. मला समजून घे. माझ्या प्रेमाला, माझ्या मनाला समजून घे. एका श्वासात तिने आपल्या मनातील लावा खाली केला आणि तो मात्र स्तब्ध, शांत. त्याला काही सुचेनासं झालं. तो शांत स्वरात बोलू लागला. हे बघ राज, मी तुझ्या भावना समजू शकतो. मला तुला दुखवायचं नाही, पण मी तुझ्याकडे या नजरेने पाहू शकत नाही. प्रेम करणे तर दूरच, विचारही करू शकत नाही. अगं वेडे, कारण प्रेम एकदाच केलं जातं आणि ते मी करून चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं आहे. ती खूप दूर आहे माझ्यापासून. तरीही तू खूप गुणी, खूप चांगली मुलगी आहेस, हुशार आहेस. तुझ्याजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे. तुझा आवाज, तुझं गाणं. आपल्या कलेचं चीज कर. आपलं आयुष्य सुंदर घडव. हा विचार डोक्यातून काढून टाक. तू मला समजून घे व मला माफ कर. एवढं बोलून तो निघून गेला. तो नेहमीसाठीच. ही वेडी, हो वेडीच, त्याच्या शब्दातला अर्थ समजू शकली नाही आणि एक निर्णय घेतला मनाशीच. आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. वाटलं परत 2 गालात द्याव्यात. कुणी आयुष्यातून गेलं म्हणून आयुष्य संपतं काय? पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नव्हती, कारण आज तीच एक प्रश्न बनून बसली होती. तिला बघतच ओक्साबोक्शी रडावंसं वाटलं. कसं तरी मन आवरून बाहेर आले. काही दिवसांनी तिची प्रकृती सुधारणा झाली. रियाज पूर्ण बंद झाला होता. गाणं गाणे तर दूरच, एकांतातही नव्हती. पाषाणमूर्ती बनली जणू. काहीतरी शून्यात शोधत असायची किती वेळ, बाहेर पाळण्यावर बसून. एक मात्र आजही कुणाला माहीत नाही माझ्याशिवाय की तिने झोपेच्या गोळ्या का खाल्ल्यात. परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असं केलं असं साऱ्यांना वाटत होतं. मी पण तिला नको बोलू कुणाजवळ असंच सांगितलं. आता बरीच महिने झालीत. ती बऱ्यापैकी नॉर्मल आहे. रियाज सुरू केलं, गाणं सुरू केलं. राज स्वतःला सावरायला शिकली आता. आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते. आज तिच्या चंचल रोमॅन्टिक गाण्याची जागा संथ, दर्दी, हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे. गाताना आजही ती त्याला वादकाच्या जागी शोधते, पण तो तिथे नसतो. तिच्या चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असतं, पण मग त्याचं दुःख माझ्याशिवाय जास्त कोणाला कळणार. राजला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते, माझे डोळे आपोआप पाणावतात आणि मनातून शब्द ओठावर येतात. प्रेम करावं तर राजसारखं.